नमस्कार, भाग्यशाली क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण भरली भेंडीची भाजी करणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बऱ्याच लहान मुलांना भेंडीची भाजी आवडते, मग अगदी रोज डब्यात भेंडी दिली तरी ते खुश असतात। पण तेवढ्याच प्रेमाने आणि आवडीने भेंडी खाणारी मोठी माणसं मात्र क्वचित सापडतात। म्हणूनच तर नेहमीसारखी भेंडीच्या बारीक बारीक चकत्या करून नुसती फोडणी घालून भेंडीची भाजी बनवणं बाजूला ठेवा आणि एकदा अशी मस्त चमचमीत भरली भेंडी करून पहा। भेंडीची भाजी कशाला केली असं म्हणणारे सुद्धा ही भेंडीची भाजी आवडीने खातील। चला तर मग आपण सुरू करूया। तर इथे भेंडी घेतलेली आहे पाव किलो आणि स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे। त्याचे असे काप करून घेतले मधून। भेंडीचा चिकटपणा जाण्यासाठी एक टिप्स आहे। तर सुरुवातीला आपण 1 तास आधी भेंडी स्वच्छ धुवून पुसून कोरडी झाल्यानंतर कट करायचं, त्यामुळे त्यातला चिकटपणा जास्त जाणवत नाही। तर इथे हे बाजूला ठेवू आपण। त्यामध्ये मसाला तयार करायचा आहे घालण्यासाठी। तर सुके खोबरे घेतलेला आहे 2-3 चमचे, शेंगदाणे 2 चमचे, तीळ हे सर्व भाजून घेतलेलं आहे, लसूण, हिरवी मिरची आणि जिरे। आता हे वाटून घेणार आहे, पाणी न घालता वाटायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक करून घेतलेला आहे। आता हे एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। त्यानंतर कट केलेली कोथिंबीर थोडीशी जास्तच टाकायची, लाल तिखट, काळा मसाला अगदी थोडासा टाकलेला आहे, हळदी पावडर, धने जिरे पावडर, चवीपुरते मीठ हे आता सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आपला हा मसाला भेंडीमध्ये भरण्यासाठी तयार झालेला आहे। आता भेंडीमध्ये भरून घेऊ। कट केलेली भेंडी घेतलेली आहे, त्यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे। अशाच पद्धतीत सर्व भेंडीमध्ये भरून घेणार आहे। तर सर्व भेंडीमध्ये भरून घेतलाय। इथे थोडासा शिल्लक मसाला राहिलेला आहे, तोही आपण नंतर भेंडीमध्ये मिक्स करून घेणार आहे। इकडे गॅसवरती कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे, 2 चमचे तेल टाकलेलं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकणार आहे। मोहरी छान तडतडल्यानंतर कढीपत्ता, यामध्ये लगेच मसाला भरून घेतलेली भेंडी टाकायची आहे। भेंडी व्यवस्थित परतून घ्यायचं। अगदी थोडंसं मीठ टाकलेलं आहे, मगाशी आपण मसाल्यामध्ये पण मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे थोडंसंच टाकलेलं आहे। थोडंसं परतून झाल्यानंतर अगदी थोडासा पाण्याचा शिंतोडा दिलेला आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर शिल्लक राहिलेला मसाला पण मिक्स करायचा आहे, तो पण छान मिक्स करून झाल्यानंतर झाकून ठेवायचा आहे। 1-2 मिनिटं वाफ द्यायची आहे। मंद आचेवरच आपण याची वाफ काढून घेतलेली आहे। तुम्हाला जास्त कुरकुरीत पाहिजे असेल तर थोडा वेळ आणखीन ठेवून द्यायचं आहे गॅसवरती। आता यामध्ये कट केलेली कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस बंद केलेला आहे। इथे आपली भरली भेंडी तयार झालेली आहे। तर तुम्ही सुद्धा डब्याला देण्यासाठी अशा पद्धतीत करून बघा, खूप छान लागते। आजची ही भेंडीची भाजी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये।